नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? नयन कलाकृतीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे बघा, चिक्कापासून बनवलेला खरवस. खूप सुंदर असा मस्त झालेला आहे बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आज बघा तुम्हाला इथे चिक्कापासून खरवस बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा इथे मी चीक घेतला आहे, अर्धा लिटर चीक घेतलेला आहे बघा. तुम्हाला चांगलं ढवळून दाखवते. हे बघा, चीक ना एकदम घट्ट आहे असा. तो बोलला आणि वरती ना असं मस्तपैकी असं ना बघा तेलकट अशी करा आली आहे. तुम्हाला दिसत असेल का माहिती नसेल, तेलकट करा आली आणि घट्ट आहे. तो बोलला मला की पहिल्या दिवसाचं असं बोललेला तुम्हाला. हा डेअरीवरून मी चीक आणलेला आहे. त्यामध्ये बघा मी 1 वाटी दूध मिक्स करते. हे दूध घातलंय ते मी कसं उकळून असं थोडंसं नॉर्मल आपल्या रूम टेम्परेचरवर ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये बघा मी 200 ग्रॅम इतका गूळ घेतला आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण 200 ग्रॅम बरोबर आहे गूळ. अर्धा लिटर जर चीक असेल तर त्यासाठी 200 ग्रॅम गूळ बरोबर आहे. आपण गूळ आहे ना वितळून घ्यायचं चांगलं आहे बघा. गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता, पण कसं गुळाने ना आपला खरवस खूप छान असा टेस्टी होतो. तुम्ही गुळाची पावडर पण वापरू शकता, पण गुळाची पावडर कशी कमी गोड असते. म्हणजे तुम्हाला प्रमाण जास्त किंवा कमी, मी 200 ग्रॅम सांगितलं आहे गूळ, पण गुळाचं प्रमाण तुमच्याबद्दल समजा तुम्ही काय वापरताय, गूळ कुठचा वापरताय ते कमी जास्त होऊ शकतो. मी इथे 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे बरोबर. हे पहा, चांगला असा गूळ मी वितळून घेतला आहे छानपैकी. हे बघा. आता बघा त्यासाठी मी ना जिरं घेतलं इथे, अर्धा चमचा जिरं घेतले आणि 4 बघा वेलचीची बोंड अशी सोलून घेतली आहेत. ती आता मी ना वाटून घेते, पण ती वाटणार नाहीत, त्यामुळे मी जरा ना बघा पाव चमचा त्याच्यामध्ये मी साखर घालते. हे बघा पाव चमचा साखर घालते मी. आता मी अशी पूड करून घेते त्याची. हे बघा वेलची आणि जिऱ्याची मी पूड करून घेतली बघा. अशी पूड केली मस्तपैकी. म्हणजे जिरं आहे ना अजिबात दिसता कामा नये, म्हणजे एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे बघा, फाईन एकदम. आता बघा मी इथे कुकराचा डबा घेतला आहे. कुकराच्या डब्यामध्येच मी खरवस बनवणार आहे. धुवून घेतला आहे मी कुकराचा डबा. आता आपण गूळ घातलेला असा चीक आहे ना तो आपण गाळून घ्यायचा. म्हणजे कसं गूळ घातला आहे ना आपण, गुळामध्ये जर काही जर घाण वगैरे असेल, बारीक वगैरे काय कचरा बिचरा असेल तर तो निघून जाईल. बघा पूर्ण असं गाळून घ्यायचं आपण. आता आपण हे पावडर केलेली ती टाकूया त्यामध्ये. पावडर आपण अशी मिक्स करून घ्यायची बघा, व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची. आता बघा मी थोडंसं ना जायफळ आहे ते मी असं थोडंसं किसून घालते त्याच्यामध्ये. आणि आपण जिरं घालण्याचं कारण काय माहिती आहे, हा कसा खरवस चीक असतो ना तो गरम असतो, त्यामुळे आपण ते जिरं टाकलं ना मग आपल्या पोटाला चांगलं असं थंडावा मिळतो. आणि जायफळ पण आपण का टाकायचं, जायफळ आपल्या ना पोटासाठी खूप चांगलं. कारण हे जर खाल्लं नाही एखाद्याला बादलं वगैरे पोटाबिटात दुखलं तर थोडंसं असं जायफळ जास्त पण नाही टाकायचं, पाव असं थोडंसं टाकायचं. मी जेवढं घेतलं तेवढं आहे बघा. आता थोडंसं बघा मी इथे केशर टाकते. केशरने कसा कलर छान येतो. आतमध्ये टाकते मी केशर. केशर टाकल्यानंतर आपण परत असं मिक्स करायचं, व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं बघा. चांगलं मिक्स केलं ना की ते व्यवस्थित असं चांगलं असं लागतं. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स वगैरे काय टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मी ड्रायफ्रूट्स वगैरे टाकणार नाहीच, काहीच प्लेनच असं करणार आहे. आता वरून ना डेकोरेशनसाठी थोडंसं अजून मी केशर टाकते. हे बघा वरून असं थोडं थोडं टाकायचं असे धागे केशरचे. हे पहा मी कुकरात करणार, इथे छोटा कुकर घेतला आहे मी, कुकरामध्ये करणार आहे. त्यामध्ये बघा मी स्टँड ठेवलं, त्याच्या खाली ना 1.5 ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे. हे बघा. आता हा डबा मी कुकरमध्ये घालणार आहे आणि त्याच्यावरती ना अशी मी झाकणी ठेवणार आहे बघा. झाकणी ठेवायची आपण, म्हणजे उतू जायला नको आणि म्हणजे झाकणीचं पाणी आतमध्ये नको शिरायला म्हणून. आणि हे बघा शिट्टी वगैरे नाही लावणार आहे, रिंग ठेवणार आहे मी. आणि आता लावून घेणार आहे 15 ते 20 मिनिटासाठी. मध्यम गॅसवरती ठेवायचं, मोठा गॅस नाही करायचा, मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आपण. हे पहा 20 मिनिटं झालीत. आता मी गॅस बंद करते.
आता कुकर थोडा थंड झाला ना मग तुम्हाला मी उघडून दाखवते. आपण आता ना कुकर हा खाली घेऊया, हे बघा, आणि तुम्हाला दाखवते उघडून. हे बघा वरती थोडंसं असं पाणी येते ना आणि आतमध्ये नाही झालं व्यवस्थित असं काढायचं झाकण. हे बघा, बघा मस्त झाला, छानच झाला एकदम. तरी पण आपण ना सुरीने एकदा बघूया. हे बघा अजिबात लागला नाही, म्हणजे आपला परफेक्ट असा झालेला आहे खरवस. आता आपण काय करायचं माहिती आहे, चांगला असा इथे थोडासा थंड करून घ्यायचा व्यवस्थित असा, आणि नंतर मी 1 ते 1.5 तासासाठी मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. हे पहा 1.5 तास झालेलं आहे, मी आता काढलं आहे याच्यामधून फ्रीजमधून बाहेर. आता आपण त्याच्या ना वड्या करून काढून घेऊया. जशा आपल्याला ना पाहिजे तशा वड्या करून घ्यायच्या, म्हणजे छोट्या मोठ्या कुठच्या आकारामध्ये जशा पाहिजे असेल तशा तुम्ही करू शकता. आता इकडून पाडते मी. ही पहा एक एक वडी अशी आपण काढून घ्यायची आहे. ही बघा मस्त अशी नरम झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा वडी किती छान झाली आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त अशी झालेली आहे. अशाच वड्या मी काढून घेते. अशा प्रकारे बघा आपला मस्त असा नरम असा बघा एकदम छान एकदम सॉफ्ट असा खरवस तयार झालेला आहे. मस्त वड्या पडलेल्या आहेत त्याच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.